फूडचं डायजेशन कंप्लीट झालं. आता डायजेस्टेड फूड या ल्युमेनमधून ब्लडमध्ये काढून घ्यायचं आहे. समजा इकडं ब्लड व्हेसल आहे, रक्तवाहिनी आहे. या ब्लडमध्ये काढून घ्यायचं आहे. याला आपण म्हणतो ॲब्सॉर्प्शन. सम अमाउंट ऑफ ग्लुकोज amino acid electrolytes are absorbed by simple diffusion. सम म्हटलंय काही प्रमाणात इथं जे ग्लुकोज आहे त्याच्यापैकी काही ॲमिनो ॲसिड आणि इलेक्ट्रोलाइट्स हे सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. बट सम अमाउंट ऑफ ग्लुकोज, some amount of glucose amino acids and electrolytes are actively absorbed. ॲक्टिव्ह प्रोसेसनं ते ॲब्सॉर्ब केले जातात. ॲक्टिव्ह प्रोसेसनं ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड, इलेक्ट्रोलाइट्स, स्पेशली आता ग्लुकोज ॲमिनो ॲसिडचा विचार करा. आता होतं काय तर हे समजा मेम्ब्रेन आहे आणि या मेम्ब्रेनमध्ये हा आहे सोडियम पोटॅशियम पंप. तर समजा या बाजूला Na+ जास्त आहे, Na+ जास्त आहे, Na+ जास्त आहे आणि या बाजूला K+ जास्त आहे, K+ जास्त आहे, K+ जास्त आहे. तर हा पंप काय करतो, याला ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी दिली जाते आणि हा काय करतो K+ इकडं आणतो आणि Na+ इकडं आणतो आणि त्यामुळं इकडं Na+ ची लेवल वाढते 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 आणि हा जो Na+ आहे हा Na+ पुढं काय करतो, ही 1 नंबर झाली फिगर, 2 नंबर फिगर, आता 3 नंबर फिगर घ्या. हा जो पंप आहे आता या ठिकाणी इकडं K+ भरपूर आहे, इकडं Na+ भरपूर आहे आणि हा काय करतो मग Na+ जो आहे ग्लुकोज ॲमिनो ॲसिड हा Na+ तिकडं घेऊन जातो. Na+ आपल्याबरोबर, कारण इकडं डिफ्युजन होणार आहे हायर टू लोअर, इकडं डिफ्युजन होणार आहे Na+चं, त्यावेळी आपल्याबरोबर तो हे घेऊन जातो. सिम्पोर्ट
सिम्पोर्ट मेकॅनिझम तुम्ही ट्रान्सपोर्ट इन प्लांटमध्ये स्टडी केलेली आहे. सो सम अमाउंट ऑफ ग्लुकोज अमिनो ॲसिड्स आर absorbed by passive or simple diffusion. Some amount of glucose amino acid absorbed actively by using sodium potassium pump. या पंपाच्या साह्यानं ते ॲब्सॉर्ब केले जातात. त्यानंतर फ्रक्टोज आणि काही ॲमिनो ॲसिड असतील, यांचं ॲब्सॉर्प्शन जे होत आहे ते ॲब्सॉर्प्शन, आता हे समजा मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेन मार्फत यांचं ॲब्सॉर्प्शन फॅसिलिटेटेड डिफ्युजन न होतं. ही पॅसिव्ह प्रोसेस आहे, पण काही कॅरियर मॉलिक्युल्स हे काम करतात. यांना फ्रक्टोज म्हणा, काही ॲमिनो ॲसिड्स असतील, यांचं एस्पेशली फ्रक्टोजचा आपण विचार करू. आता इथं फ्रक्टोजचा विचार करू तर इथं काही कॅरियर कंपाऊंड्स काम करतात. एस्पेशली Na+ आहे, ते जाता जाता आपल्याबरोबर फ्रक्टोज घेऊन जातं आणि फुकट घेऊन जातं. जसं बसमधून प्रवासाला निघालोय आपण किंवा एक प्रायव्हेट वाहनाचा विचार करू, एखाद्या वाहनानं आपल्याला फुकट घेऊन गेलंय, तसं हे फुकट सेवा आहे फ्रक्टोजसाठी. फॅसिलिटेटेड डिफ्युजन. Na+ किंवा कॅरियर प्रोटीन्स असतील, एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन्स असतील, तर ते कॅरियर्स आहेत, त्याला घेऊन जातात ते. तर अशा प्रकारे ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स, इलेक्ट्रोलाइट्स यांचं ॲब्सॉर्प्शन ब्लडमध्ये केलं जातं. यांचं ॲब्सॉर्प्शन ब्लडमध्ये अशा प्रकारे केलं जातं. हा एक पार्ट आता आपल्याला माहीत झाला आहे. हा एक पार्ट आपल्याला माहीत आहे. आता आपण जरा फॅट बद्दल चर्चा करणार आहे, त्यामुळं मग बाकीचा भाग मी डिलीट केला. आता इथं फॅटी ॲसिड आहेत, ते काही ट्रान्सपोर्ट होत नाहीत ब्लडमध्ये. ते ब्लडमध्ये ट्रान्सपोर्ट होत नाहीत. ते या ठिकाणी लॅक्टियल्स आहेत, लिम्फॉइड डक्ट आहेत, त्याच्यात ट्रान्सपोर्ट केले जातात फॅटी ॲसिड, डायरेक्ट ब्लडमध्ये नाही. मग होतं काय या फॅटी ॲसिडच्या ट्रान्सपोर्टच्या वेळी? समजा हे फॅटी ॲसिड आहेत, हे फॅटी ॲसिड आहे, इथं ल्युमेनमध्ये फॅटी ॲसिड आहे. या फॅटी ॲसिड बरोबर पहिलं काय कंबाईन होतं? बाईल सॉल्ट्स कंबाईन होतात. आणि हे जे फॅटी ॲसिड आहे त्याच्या भोवती हे बाईल सॉल्ट, आता हेड आहेत ते हायड्रोफिलिक असतात आणि टेल जे आहेत ते हायड्रोफोबिक असतात. हे बाईल सॉल्ट आहेत. आणि असे जे स्ट्रक्चर इथं बनवले जातात, या ठिकाणी स्ट्रक्चर असे जे बनवलेले आहेत, म्हणजे फॅटी ॲसिड कंबाईन्स विथ बाईल सॉल्ट टू प्रोड्यूस मायसिली. या स्ट्रक्चर्सना आपण मायसिली म्हणतो. आणि असे मायसिलीज या ठिकाणी दिले जाणार. आता इकडे दाखवतो मी ते सेपरेट. दीज आर नाउ ट्रान्सपोर्टेड. नाउ दीज आर ट्रान्सपोर्टेड
दिस इज द हा ल्युमेन आहे समजा, हा ल्युमेनमध्येच आहे. आणि मग हे इंटेस्टायनल सेल आहे, एपिथेलियम आहे. आता हे इथं दिलं जाईल आणि दिल्यानंतर फॅटी ॲसिड वेगळं होणार आणि बाईल सॉल्ट वेगळं होणार. बाईल सॉल्टचं काम आता म्हणजे संपलेलं आहे. त्यांनी ते दिलं आणि इकडं दिलं एपिथेलियममध्ये, इथं दिलेलं आहे. दिल्यानंतर आता फॅटी ॲसिड वेगळं आणि बाईल सॉल्टचं काम आता संपलेलं आहे. नाउ this fatty acid get combines with protein. इथं प्रोटीन कंबाईन होतात, प्रोटीन कंबाईन होतात. आणि आता याच्याबरोबर डायग्राम काढतो मी. फॅटी ॲसिड combines with protein. This is coated by proteins. Now fatty acids coated by protein आणि यालाच नाव दिलंय chylomicrons. When fatty acid coated by proteins, it is called as chylomicrons. इथं मी दाखवतो. आता याच्यावरती इथं प्रोटीनचं कोटिंग झालंय, हे कायलोमायक्रॉन्स आहेत. आणि आता ही लिम्फॅटिक डक्ट आहे. हे प्रोटीन काय करणार, या कायलोमायक्रॉनला, या फॅटी ॲसिडला देणार कुठं, या लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये, लॅक्टिएल्स ला दिलं आणि प्रोटीन वेगळं झालं. प्रोटीन इथून वेगळं झालं. अशा प्रकारे हे प्रोटीन, आता इथं प्रोटीन वेगळं होणार आणि हे प्रोटीन काय करणार, याला इकडं देणार आणि प्रोटीन इथून वेगळं होणार. अशा प्रकारे या लॅक्टियल्स, हे लिम्फॅटिक डक्ट आहे, त्या डक्टला फॅटी ॲसिड्स दिले जातात, डायरेक्ट ब्लडमध्ये जात नाही. आणि मग वॉटर, मिनरल्स यांचं ॲब्सॉर्प्शन, जे छोटे छोटे कंपाऊंड्स यांचं डिफ्युजन, सिंपल डिफ्युजन न होणार. आणि अशा प्रकारे ॲब्सॉर्प्शन कंप्लीट होतं. लॅक्टियल्स ज्या आहेत त्या पुन्हा शेवटी जे आपली सिस्टीम आहे, लिम्फॅटिक सिस्टीम आहे, त्या लिम्फॅटिक सिस्टीम शेवटी ओपन होणार मेन ब्लड व्हेसलमध्येच. आणि हे फॅटी कंपाऊंड्स जे आहेत ते लिव्हरकडं पाठवले जाणार फर्दर प्रोसेसिंगसाठी. अशा प्रकारे ब्लडमध्ये काय काय आलंय, आता ब्लडमध्ये ग्लुकोज आलेला आहे, गॅलॅक्टोज आलेला आहे, फ्रक्टोज आलेला आहे, इलेक्ट्रोलाइट्स आलेले आहेत, त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड्स आलेले आहेत. आणि लिव्हरकडं पाठवलेलं आहे फॅटी ॲसिड. इथं ग्लिसरॉल आलेलं आहे. तर हे सगळे कंपाऊंड जे ब्लडमध्ये येतात
ते ब्लडकडून आता सर्क्युलेट होतात आणि सगळ्या बॉडीच्या सेल्सना हे सिंपल, युजेबल, डिफ्युजेबल, ॲब्सॉर्प्टिव्ह फॉर्म पाठवले जातात. प्रत्येक सेलला ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलॅक्टोज असो, ॲमिनो ॲसिड्स असतील, इलेक्ट्रोलाइट असतील, वॉटर असेल, मिनरल्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, जे काही कंपाऊंड्स आहेत ते प्रत्येक सेलला दिले जातात. आणि सेल काय करते, या रॉ मटेरियलचा वापर करून, यांचा वापर करून ॲसिमिलेशन म्हणजे सेलला जसे पाहिजेत तसे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेल स्वतःला जसे पाहिजे तसे बनवणार, त्याला आपण म्हणतो ॲसिमिलेशन. सो दिस इज अबाउट ॲब्सॉर्प्शन अँड ॲसिमिलेशन. थँक यू व्हेरी मच.